शुभ सकाळ मित्रांनो, आपल्याला लावलंय झाड फुकाय सकाळ सकाळी डोळं खराब कराय पारुषा तोंडी पटतं का यांना घरच्यांना. जाळ लागला, नशिबाने जाळ लागला माया. सकाळ सकाळी लक्ष गेलं तर गार्डनकडं. गार्डनची झाडं जरा सुकल्यात, पाणी द्यायला लागणार आहे. उन्हाळा चालू आहे, मिरच्याची झाडं जगत नाही. आता चांगले आलेत. रोज पाणी देतो याला, रोज रोज पाणी देत जाऊ तुम्ही. मिरच्याची 7-8 झाडं लावा, पैसाच होतोय म्हणजे खायापुरतं. हो, सकाळ सकाळी आली काडा कुडा गोळा करायला. चुलीव आता एवढी शेगडी आणली तरी चुलीव करतो. इचू काट्याचं. मी सकाळ सकाळी वावरात गेलतो, माझी झोपच आवरत नाही, मला झोप आवरत नाही. मग मी डायरेक्ट तिथे एक दगड आहे त्या दगडावर झोपलो. डायरेक्ट 2 तास झोपलो तिथं. मग पप्पाने भिजवून झाल्यावर म्हणले चल इकडं. मग आज वावरातच जाणार आहे. तुम्हाला जाऊतो त्या कुठल्या दगडावर झोपलो होतो, वाल तोडायला जायचं आज. आमच्या झाडाला 2 तांबाडी गावली होती, पण त्यात एक बॉल निघलं. म्हणून मी राग आहे ना असंच तोडून टाकलं त्याला. 2 तांबाटी नमुनी लाल लाल झाल्यात. तर म्हणलं घरच्यांनी अजून कसं काय तोडलं नाही याला. मस्तपैकी आई चपात्या करत आहे, काहीच टेन्शन नाही. आपल्याला चपात्या खूप आवडतात. ही बाटली भिजवायची पडली, इकडं पाणी आले. माझा झालाय आंघोळीचा टाईम. आता मी जातो आंघोळीला. फ्रेश होऊन मस्तपैकी जाऊया वावरात. मित्रांनो, माझी आंघोळ करून झालेली. आता खायची आहे चहा चपाती. चहा चपाती खाऊन झाल्यानंतर बघू पुढचं काय असेल ते. मस्तपैकी 2 कप चाय घातलेले आहे आणि इकडे चपाती आणि वांग्याचा बेत आहे. आज दूरले लागते. चुलीवरती ठेवलं आहे वांग्याचं कालवण. आता मस्तपैकी खायचं थोड्या वेळात. वावरात जायचे. आता पाण्याची बाटली भरायला लागते. थंड पाणी, थंड एकदम थंड पाणी. त्याच्यात असं वाटायचं मस्तपैकी. लय ऊन वाढले. तेवढी सरी लावून या इकडे. आपली मरणाचं ऊन वाढले. मकर आजारी पडायचा का रे बाई. आणले आता कलिंगड. एरंडे इकून आणले ना तुम्ही कलिंगड. हा, मस्त काम केलं, पुण्याचं काम केलं. हा, तुला खायला पुरतं. ते बघा कसं खात्या. आपण बघा ज्यूस केलाय, ज्यूस घरगुती. कसं आहे ज्यूस? ज्यूस कसं आहे? आणि मला म्हणतात ज्यूस द्या मला. वा, आई तर द्यायला मोकळी. गाडाचा रियांदाच करून टाकला असा मस्तपैकी. गे साडी तरी बरी खात्यात. 2 वाजता परत चालू केलंय. खाली आवट्यात आलोय आता. जरा लयच ऊन लागते आहे का नाही काय बाई. लय ऊन लागते, अवघड आहे. इथून एवढा जो पट्टा दिसतो ना तुम्हाला धावतोय त्याच्या फक्त आम्हाला एवढं शेंगा गावल्यात. नुसती आता कीड बाहेर काढायची काम आहे. 2 पुती तरी गावाय त्या. आईला आलाय काटा, मला बी आलाय काटा. आपली वाल तोडून झाली. सकाळी अण्णांनी वावर एरंड्या काय नेलत्या आणि चावी ती आणले तिकडं. गाडी ठेवली त्या माणसाच्या घरी. तर आपली गाडी आणायला जायची आहे तिकडून त्या माणसाच्या घरून. त्याला आण म्हणत होती पण त्याने आणली नाही. आता आपल्याला जायचे आणाय. मित्रांनो, एवढीच गुन्हे गावली अख्ख्या वावरात. जवळजवळ 10 किलो गावली असेल. एवढीच गुन्हे गावली. काय लय तोटा झालाय, काहीच खरं नाही. 50 किलो गावाय पाहिजे. त्यांच्याकडून गाडी आणून आपली इथं गाडी लावली आहे. आणि आता ही वालीची एवढीच गुण गावली. तेवढ्या वाला 5 पांडात लयच ऊन लागते. वाल निवडत होतं, वाल निवडून झाली. आई म्हणली पोहे करते. पोहे केले तर पोहे खायचे आपल्याला.
या खायला पोहे खरडूच पोहे घेते काय टाकशील पातेले. मंडळी आज आमच्या इथं गडिंगनार केलंय. आमच्या इथं ती एक दिदी जेव्हा येणार आहे, तिचं आमचा उरूस झाला की लग्न आहे, मग तिला आम्ही गडिंगनार केले. तर थोड्या वेळाने ती दिदी येईल. तर जेवाय काय काय केलं बघू आपण. चला. भजी केल्यात, त्याच्यात रवा आहे आणि तो कुरडे केली. भजी काही मला टेस्टला देते का भजी टेस्ट करायला. एक नंबर झालं. एकच नंबर भजी. पाणी वतून तुला भांडे झाली ना तिने तू मागून घे माझ्याकडून. स्वतः सगळं सगळं आवडत मला.